पण तुझ्या भक्तीला बोलून आज मी इथं 22 कुंड
तर या 22 कुंडात 52 खरे उत्पन्न होतील. यातील ही 7 कुंड या सप्त ऋषीच्या नावावरून सप्तधारा म्हणून या विश्वाच्या काही प्रख्यात होतील. हे मधोमध असणारे कुंड, या कुंडात उष्ण जल निर्माण होईल, उष्ण पाणी निर्माण होईल. या कुंडात जो कोणी स्नान करेल आणि परिक्रमा पूर्ण करेल त्याला या विश्वाच्या काही पुण्य प्राप्त होईल. त्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य क्लेश दूर होईल, सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त होईल. त्याला कुणाला संतती नसेल त्याला संतती प्राप्त होईल. जो कोणी मधुरा धीर असेल या कुंडात नालो तर त्याची सुटली नक्की माका तसं वाटलं. म्हणजे आता मी माझ्या जे असत ना त्यांच्या आवडत घेऊन येतलो. आणि या कुंडाला या विश्वाच्या ठाई ब्रह्मकुंड